नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा हार्दिक स्वागत करतो। अतिशय आत्ताचा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। बनवण्याचं कारण म्हणजेच की आपण सकाळी व्हिडिओ अपलोड केला, अनेक लाडक्या बहिणींचे कमेंट आपल्याला येत आहेत, मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी कमेंट करत आहेत। तर या सर्व कमेंट असतील किंवा लाडक्या बहिणींचे प्रश्न असतील तर याच्यासाठी आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तर याच्यामध्ये हप्ते आलेल्या बहिणी देखील आहेत, एक हप्ता आलेल्या लाडक्या बहिणी देखील आहेत आणि काहीच हप्ता आलेल्या लाडक्या बहिणी देखील मोठ्या प्रमाणावरती आपल्याला मेसेज करत आहेत। तर अशा सर्वच लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर सगळ्याच लाडक्या बहिणींना माहिती आहे की साधारणतः 12 मे पासून हप्ते वितरणाची प्रोसेस सुरुवात झाली। हप्ते वितरण आहे 12 मेला, काही ठराविकच लाडक्या बहिणींना हप्ता आला। 13 मेला लक्षात घ्या की ज्या लाडक्या बहिणींना 12 मेला मार्च महिन्याचा हप्ता वितरित झाला, अशाच लाडक्या बहिणींना 13 मेला जो एप्रिल महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ आहे तो वितरित झाला। म्हणजे 12 आणि 13 तारखेला सेम ज्या लाडक्या बहिणींना सर्वात प्रथम हप्ते आले त्यांचे हप्ते कंप्लीट 2 दिवसांमध्ये झाले। आणि काल लक्षात घ्या की ज्या लाडक्या बहिणींना अजिबातच हप्ते आले नव्हते, अशा ठराविक म्हणजेच कालपासून जे हप्ते वितरण होते त्याच्यामध्ये जास्त संख्या आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सगळ्याच जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना ऑलमोस्ट काल जो आहे की दिवसभरामध्ये मार्च महिन्याचा पहिला हप्ता 2 हप्ते लाडक्या बहिणींना एकत्रित मिळत आहेत। तर त्यातला पहिला हप्ता काल जमा झाला। म्हणजेच लक्षात घ्या 2-2 दिवसांचा कोरम लक्षात घेता लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो पूर्ण केला जात आहे। म्हणजेच काल ज्या लाडक्या बहिणींना केवळ मार्च महिन्याचा हप्ता आला, अशा लाडक्या बहिणींना आज दिवसभरामध्ये साधारणतः डीबीटी सकाळी ॲक्टिवेट होत नाही आहे, दुपारनंतर ॲक्टिवेट होते। त्यामुळे अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना फक्त मार्च महिन्याचा हप्ता आलेला आहे, अशा सर्वच लाडक्या बहिणींना आजपासून आज दुपारपासून हा लाभ आहे तो वितरित होईल। आपण या संदर्भात अपडेट देखील देतच आहोत। पण यामध्ये अजून लाडक्या बहिणींची संख्या अशी देखील आहे की मार्चचा हप्ता सुद्धा आले नाही आहे, एप्रिलचा सुद्धा हप्ता आले नाही आहे। अनेक लाडक्या बहिणी आपल्याला कमेंट करत आहेत की आम्हाला हप्ता आले नाही आहे, हप्ता थांबलाय कुठे किंवा आम्ही अपात्र ठरलेलो आहोत का? एका घरामध्ये 2 लाडक्या बहिणी आहेत, मग एकीलाच लाभ येणार का? आम्ही अपात्र झालोय का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना मार्च महिन्याचा हप्ता आले नाही आहे अशा लाडक्या बहिणींना पडलेला आहे। तर त्यांना देखील एक विनंती आहे की ज्या लाडक्या बहिणींना एक सुद्धा हप्ता आले नाही आहे पण त्यांची KYC झालेली आहे, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे, त्यांना देखील आज दुपारपासून पहिला त्यांचा मार्चचा हप्ता वितरित होईल आज, आणि त्याच्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये, उद्या शनिवार आहे, याच्यामध्ये डीबीटी ॲक्टिव्ह राहील की नाही यामध्ये शंका आहे। आपण माहिती घेतच आहोत। परवा रविवार आहे, तर ह्या 2 दिवसांमध्ये डीबीटी ॲक्टिव्ह राहू शकते, पण सर्वस्वी डिसिजन आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा असतो, त्यामुळे कदाचित ही डीबीटी सोमवारवरती जाण्याची शक्यता आहे। पण आज दुपारपासून देखील ज्या लाडक्या बहिणींना एक सुद्धा हप्ता आले नाही आहे अशा लाडक्या बहिणींना जो पहिला मार्च हप्ता आहे तो आज जमा होईल, आणि पुढील लाभाच्या वितरणाच्या वेळी म्हणजेच अजून 2 ते 3 दिवस ॲप्रॉक्स लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची प्रोसेस चालणार आहे। त्यामुळे कोणीही अजून अपात्र झाले नाही आहे, शासनाची तशी घोषणा नाही आहे की एवढ्या संख्येवरती आम्ही अपात्र करतोय का। फक्त एवढंच की ठराविक संख्येनुसार दर दिवसाला लाभ वितरण आहे ते डीबीटीद्वारे केलं जातं आहे, आणि म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काही लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा लाभ आला मार्च महिन्याचा, काही लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल दोन्ही लाभ आलेले आहेत, आणि काही लाडक्या बहिणींना एक सुद्धा अजून हप्ता आले नाही आहे। तर याच्यामुळे लक्षात घ्या की दररोज ठराविक लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाचं काम सुरू झाल्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या 2 कोटींपेक्षा जास्त आहे, त्यामुळे ही कंडिशन निर्माण झालेली आहे। म्हणजेच काय की पुढील काही दिवसांमध्ये आज दुपारपासून पुन्हा लाभ वितरण सुरू होईल, आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांना 2 ते 4 दिवसांमध्ये, मी जास्त सांगतोय 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागतो, तर यामध्ये हप्ते वितरण होणार आहे। तर अशा प्रकारची अपडेट आहे। लाडक्या बहिणींनी घाबरून जायचं नाही आहे, त्यांचा हप्ता, त्यांचा सन्मान निधी त्यांना नक्की मिळणार, हीच अपडेट आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हप्ते वितरणाची सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।